हॅलो एव्हरीवन. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की माझ्या मील प्लॅनिंगला सुरुवात होते. तर मी ना ग्लास कंटेनर जे आहेत ना ते वरती काढून घेतले आणि मला लक्षात आलं की तुम्ही मला नेहमी विचारता, प्राजक्ता तुझे हे कंटेनर किती लिटरचे आहेत. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करते. हा कंटेनर आहे तो 320 mlचा आहे. त्याच्यानंतरचा हा जो कंटेनर आहे तो 500 mlचा आहे. त्याच्यानंतरचा जो कंटेनर आहे तो 800 mlचा आहे आणि नंतरचे खालचे तिन्ही कंटेनर जे आहेत ते 1.2 लिटरचे आहेत. आणि हे सगळे कंटेनर मी IKEAमधनं घेतलेले आहेत. फक्त 320 mlचा जो आहे तो मी ऑफलाईन घेतलेला आहे, तो बोरेसिलचा आहे. त्याच्यानंतर दरवाजावर माझं एक पार्सल आलं आणि एवढ्या उशिरा पार्सल आलं. मिशोची सर्व्हिस एवढ्या पण म्हणजे डिलेवरी सर्व्हिस एवढ्या लेट असते ना, ते मला आज कळलं. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि म्हटलं अजून एक पार्सल जे आलेलं ना, हा तो बॉक्स होता, तो काही मी ओपन नाही केला. पण म्हटलं चला हा पटकन ओपन करण्यासारखं होतं, म्हटलं ओपन करूया. पण ओपन करता करता माझी अजून एक गोष्ट लक्षात आली की मी ना तुमच्याबरोबर डीमार्टमधनं आणलेल्या बेडशीट शेअरच नाही केल्या. फक्त एकच बेडशीट शेअर केलेली आणि ही दुसरी बेडशीट म्हटलं शेअर करू आणि याचा रिव्ह्यू पण तुमच्याबरोबर शेअर करते. कारण तुम्ही मला कमेंटमार्फत विचारलेलं की प्राजक्ता याचं मटेरियल काय आणि याचा म्हणजे याचा क्वालिटी काय आहे. त्याची क्वालिटी त्यांच्या रेंजच्या प्रमाणाने खूप सुंदर आहे. 150 रुपयामध्ये मला एक मिळालेली आहे. प्युअर कॉटन मटेरियल नाही आहे, थोडंसं मिक्स आहे, पण डेली यूजसाठी अगदी छान आहे. सणावाराला आपल्याला प्रत्येक वेळेस घरामध्ये नवनवीन बेडशीट्स, पिलो कवर्स असं सगळं लागत असतं. तर त्याच्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि हॉल व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. तर आजचा 11 वाजताचा व्हिडिओ बघायला विसरू नका.